आणि सॉरी आहार आणि मन. आता मनासाठी प्राणायाम पण केला आपण, पण तुम्हाला माहितीये का मनामध्ये मनाचा विषय कसा असतो, आहाराशी जुळलेला असतो. जे खातोय त्याच्यावरूनही आपली मानसिकता ठरत असते. कसं सांगता येणार, कसं उदाहरण देता येईल? जो जास्त स्पायसी खातो, खूप तिखट खातो, झणझणीत खातो, त्याचा स्वभाव कसा असतो? चिडचिडा, कडक. जो सात्विक जेवण जेवतो तो सात्विकच असतो. का? तर त्याच्या मनाला सात्विकच सगळ्या गोष्टी आवडतात, म्हणून असं सात्विक जेवतो. ठीक आहे. आपल्या योगा डेचा विषय काय आहे? योगा फॉर हेल्दी एजिंग. म्हणजे काय? आपलं वार्धक्य जे आहे ते आरोग्यदायी असावं आणि अतिशय सुंदर असावं. कोणावर डिपेंडंट असू नये, आपण कोणावर अवलंबून असू नये, आपण निरोगी आयुष्य जगावं, यासाठीचा हा योगा इंटरनॅशनल योगा डे असणार आहे आणि त्याची ही थीम असणार आहे, त्याचं उद्दिष्ट हे असणार आहे. तर मग आता आपण योगा बघितला, प्राणायाम बघितला, आहार काय असावा? आहार आपण रोजच्या जो दैनंदिनी जीवनामध्ये घेतो तो आहार जर आपल्याला पुरेसा किंवा व्यवस्थित असला असता तर आज तुम्ही इथे ऍडमिट असले असते का? नाही. तर आहारामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत? जो आहार तुमच्या शरीराला, तुमच्या प्रकृतीला मानवणारा असेल, जो तुम्हाला कुठलाही अपाय करणारा नसेल, तो आहार असावा. मग याच्यामध्ये बेसिकली कशा कशाचा समावेश असू शकतो? तर बॅलन्स डाएट. बॅलन्स काय? संतुलित आहार. संतुलित आहारामध्ये काय येणार? मला गोडच खूप आवडतं, मी गोड भरपूर खाणार आहे. मला तिखटच खूप आवडतं, मी तिखटच भरपूर खाणार आहे. हा संतुलित आहार असणार का? नाही. तर आपल्या शरीराला काय गरजेचं आहे ते ओळखून, आपल्याला काय पचतं आहे, काय पचत नाहीये ते ओळखून, आपल्याला कुठल्या गोष्टींचा त्रास होतोय, कुठल्या याचा नाही, तो ओळखून आपल्याला आहार घ्यायला लागणार आहे. पण आता एवढं आपण सामान्य व्यक्तीला कळणार आहे का? नाही कळणार. मग आता मी त्यासाठी तुम्हाला एक बेसिक सोपा आहार सांगते, ज्याच्यामध्ये आजकालचं जे चाललंय प्रोटीन, कार्बोहायड्रेट, आता ह्या भाषा आपल्याला समजणार नाही. सोप्या भाषेमध्ये काय? प्रोटीन म्हणजे कुठला तरी एक होल धान्य, म्हणजे पूर्ण धान्य, जसं की मूग आलं, जे पूर्ण आहे, म्हणजे त्याचे आपण डाळ बनवलेली नाहीये, त्याचा एका एका वेळच्या जेवणामध्ये तुमचा समावेश असावा. डाळ, फळ, जेवणांच्या मध्यभागी कधीतरी फळ खावं. जेवणामध्ये फळभाजी जास्त करून असली पाहिजे, पालेभाजी थोडी कमी असली पाहिजे. नंतर पूर्ण आहार म्हणजे वरण, भात, भाजी, पोळी, म्हणजे प्रोटीन पण, कार्बोहायड्रेट पण, भाजी म्हणजे फायबर पण, आणि जे आपल्याला ग्लुटेन किंवा जे काय आपल्याला हे मिळालं पाहिजे ते पोळी किंवा ज्वारीच्या स्वरूपामध्ये ते आपल्याला मिळालं पाहिजे. आता आपल्याला वय आपलं वाढलेलं आहे, आपण वार्धक्य चांगलं असावं म्हणून आपण हे बघतोय. ठीक आहे. तर मग आपलं जेव्हा वार्धक्य येत असतं त्यावेळेला आपलं वजन वाढत असतं किंवा कोलेस्ट्रॉल, बीपी हे त्रास वाढत असतात. का? त्याचा संबंध तुमच्या आहाराशी आणि पचनाशी असतो. मग पचन तुमचं नीट होत नाहीये म्हणून हे आजार तुम्हाला होतात. मग पहिलं क्रायटेरिया काय? की तुम्ही जे पचायला अगदी हलकं जेवण आहे ते खाल्लं पाहिजे. मग ते काय असतं? ज्वारीची भाकरी आवडते सगळ्यांना. ज्वारीची भाकरी तुमच्या जेवणामध्ये असली पाहिजे. ठीक आहे. डाळ झालं, धान्य, कडधान्य झालं, भाजी झाली, भाकरीच्या पोळीच्या ऐवजी काय खायचं आपल्याला? भाकरी खायची आहे. भात, आता भाताने बऱ्याच लोकांना त्रास होतो. डायबिटीस वाल्यांना तर भात नाहीच सांगितलंय. याचं कारण काय माहितीये का? तुम्ही जेवण कसं शिजवताय याच्यावरती सुद्धा तुमचा शरीराचं जो म्हणजे आरोग्य आहे ते टिकून आहे. पूर्वी भात कसा शिजवायचे? बरोबर, पातेलात. आता कसं शिजवतात? पूर्वी भात अजून एका पद्धतीने शिजवायचे. कसा? त्याचं जे पाणी असायचं ना वरचं ते काढून टाकायचे. म्हणजे काय? एक्सेस स्टार्च जो होता, एक्सेस जे ग्लुकोज होतं त्याच्यामध्ये ते काढून टाकायचे. ठीक आहे. पण आता काय करतो? भरपूर पाणी घालतो, कुकर लावतो, काहीच काढत नाही, सगळंच सगळं त्याच्यात हे करतो आणि तसा भात आपण खातो. वाढते शुगर आपल्या रक्तातली. बरोबर आहे. होतात आपल्याला गॅसेस, कारण त्या प्रेशर कुकरमध्ये गॅसचं प्रेशर असतं, पोटातही गॅस होतो. आहे की नाही तुमच्या याचा सगळ्याचा संबंध तुमच्या आरोग्याशी? तर आपण पूर्वीच्या ज्या पद्धती आहेत त्यांचा अवलंब केला पाहिजे. ठीक आहे. तर भात कसा शिजवायचा हे मी तुम्हाला सांगितलं. जे पूर्वीच्या पद्धती होत्या त्याचा अवलंब तुम्ही तुमच्या स्वयंपाकाच्या पद्धतींमध्ये केला पाहिजे. आहार पचायला हलका केला पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय? तर जे जेवण आहे आपलं ते अगदी वेळेवर झालं पाहिजे. सकाळी आपण नाश्ता करतोय 11-12 वाजता, जेवण करतोय 2 वाजता, रात्रीचं जेवण करतोय 10 वाजता. रात्री पूर्वी कसं झोपायचे गावाकडे? 9 वाजता सगळे लाईट बंद, सगळे लोक झोपून जायचे. पण आता जेवण किती वाजता करतात? 9 आणि 10 वाजता.
तर ते टाळायचं आहे. तुम्ही सगळ्यांनी आतापासून संध्याकाळी 6 वाजेच्या आत, ठीक आहे, नाही जमणार 7-7:30च्या आत तरी जेवण केलं पाहिजे. जेवण कसं करायचंय, जो नाश्ता आहे तो थोडा कमी, दुपारचं जे जेवण आहे ते 12च्या 1च्या दरम्यान सूर्य किती तापत असतो ना, तसं पोटातला अग्नी सुद्धा तापत असतो. त्यावेळेला जे काही टाकाल ते पचेल. त्याच्यामुळे दुपारी 12 ते 1 वाजता जे जेवण करतात ते पोटभरीचं, पण थोडीशी जागा ठेवून, ठीक आहे, पोटभरीचं करायचं आहे. सकाळचा नाश्ता त्याच्या निम्मे करायचा आहे आणि संध्याकाळचं जेवण अगदी पाव भाग, ठीक आहे, म्हणजे अर्ध दुपारचं जे जेवण असणार आहे त्याच्यापेक्षा निम्मे जेवण तुम्हाला करायचं आहे. काय याचं रिझन काय, जसं मी सांगितलं, दिवसा तुमचा सूर्य कसा असतो, खूप जास्त प्रमाणात असतो, अग्नी वाढलेला असतो. जसा जसा सूर्य मावळत जातो, आपली जी सायकल आहे ना ती सूर्याच्या याच्याशी निगडीत आहे. तर जेव्हा जसं जसं सूर्य मावळत जातो तसं तसं आपला अग्नी उदरण भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म सांगून ठेवलंय ना आपल्या पूर्वजांनी. तर त्याचा अर्थच तो आहे की यज्ञ कर्म येतो. यज्ञ कर्म संध्याकाळी करायचे का, पाश्चात अभिषेक यज्ञ सगळं बंद करतात की नाही पूर्वीचे आपले लोक, तसं संध्याकाळचं जेवण हे तुमचं हलकं असलं पाहिजे. शक्यतोवर संध्याकाळच्या जेवणामध्ये 2च गोष्टी असल्या पाहिजे, भाजी आणि भाकरी किंवा वरण भात. सगळं इन्क्लूड करायची गरज नाहीये, तेव्हा तुम्हाला ते व्यवस्थित पचेल आणि बीपीचा त्रास, डायबिटीस किंवा तुमचं कोलेस्ट्रॉल हे सगळं तुमचं वाढणार नाही. इथून मागचं गेलं सोडायचं. आता इथून पुढे हा डाएट किंवा हा आहार तुम्ही अवलंबवायचा आहे. फळं कोणती खायची, ऍपल, सफरचंद 12ही महिने असतं, 12ही महिने खायचं का, नाही. तर ज्या सीझन मध्ये जे फळ मिळतं तेच फळ त्यावेळेला खायचं. इतर वेळी टरबूज 12ही महिने मिळाला तरी ते खायचं नाही, आंबा 12ही महिने मिळाला तरी तो खायचा नाही, तो त्या त्या सीझन मध्येच ऋतूमध्येच खायचा, ठीक आहे. तर आहाराचे किती सोपे नियम सांगितले, सोपे सहज सोपे नियम आहे की नाही, तुम्हाला पाळता येतील. एवढे याच्यातले निम्मे जरी अर्धे जरी नियम तुम्ही पाळले ना, की आहारातले काही बदल, संध्याकाळच्या आत सूर्य मावळाच्या आतलं जेवण, सकाळचा वेळेवरचा थोडाफार जो असेल तो नाश्ता, हे नियम जरी पाळले तरी तुमच्या एनर्जी म्हणजे ऊर्जेमध्ये खूप फरक पडणार आहे, ठीक आहे. ओके, एवढं बोलून संपवते. थँक्यू.